परभणीत झालेल्या आंदोलनात अनेक अनुयायांना अटक करण्यात आली। त्यातील एकाचा आज पोलीस कस्टडीत मृत्यू झालाय। त्यात जेवढ्या जणांना पोलिसांनी पकडलं आहे त्यांना सोडून द्या, ज्यांनी भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांवर चौकशी लावा अशी मागणी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे। त्याचबरोबर संविधान वाचवण्यासाठी उद्या अख्खा महाराष्ट्र बंद करत असल्याचं आवाहनही त्यांनी यावेळी संविधान प्रेमींना केलंय। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या। आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत। आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। अमरावती जिल्हा परिषद शिक्षण सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत व सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध नोकर भरती गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे। अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची 27 आणि 28 मार्च 24ला परीक्षा झालेली होती नोकर भरतीसाठी। आणि या नोकर भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले होते। यापैकी काही उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच शंका होती की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे। आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखतीची जी निवडीची यादी लागलेली होती त्यामध्ये सुद्धा पात्र अपात्र याची नीट यादी त्यांनी जाहीर केली नव्हती असं त्यांनी FIRमध्ये सांगितलेलं आहे। आणि सरतेशेवटी त्यांनी ज्या मुलांची नावं घेतलेली होती ती मुलं त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना नोकरी लागल्याचं डिक्लेअर करण्यात आलं होतं। यावरून या अर्जदारांनी या बँकेविरुद्ध अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाच्या चौकशीअंती राजापेठ पोलीस ठाण्याला आमच्या अमरावती शहर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये गोकुळ राऊत जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य आहेत शिक्षक सहकारी बँकेचे ते आणि अध्यक्ष आणि इतर अधिकारी आणि स्टाफ सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ज्यांनी या परीक्षा कंडक्शनमध्ये मदत केलेली होती किंवा ज्यांना ती अथॉरिटी दिलेली होती अशा सर्व लोकांविरुद्ध यामध्ये 420 IPC आणि 120B नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे आमचे अधिकारी यापुढील तपास करत आहेत। गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातावर आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे। वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेसावधपणे वाहन चालक व वाहन चालवणाऱ्या वाहनांवर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकीवर हेल्मेटचा परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास 334 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे तर 5 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईलवर बोलणे, दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे महत्त्वाचं ठरत असल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले। अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत। त्यासाठी आपण काल दिनांक 13/12/2024 रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकूण 334 केसेस दाखल केलेल्या आहेत। त्यापैकी 5 टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत
आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे. लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग, अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे. त्यामुळं आपल्या अपघातांवर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे. शहरामध्ये कुठे कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येते अशा पद्धतीची? शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग करणे, विदाऊट हेल्मेट अशा प्रकारची फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते. असं ती व्हेकल आहे, अद्ययावत अशी व्हेकल आहे. ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत. चोपडा तालुक्यात केळीच्या रोपट्यांना मल्चिंग पेपर लावण्यास एका शेतकऱ्याने सुरुवात केली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आपल्या शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर भर न देता नवनवीन उपाययोजना तसेच शेती केल्यानं नक्कीच फायदा होईल असं आवाहन यावेळी प्रगतशील शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम यांनी केले. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र वामन निकम, राहणार माचला तालुका, चोपडा, जिल्हा जळगाव. आता दादांनी जे विचारलं, कलिंगड असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, भाजीपालावर्गीय पिकांमध्ये आपण मल्चिंग वापरत होतो. पण मित्रांनो, ज्यावेळेला आपण कलिंगड आणि केळीमध्ये आंतरपीक घ्यायला लागलो आणि मल्चिंग टाकून घेत असताना कलिंगड आटोपल्यानंतर मल्चिंग राहिलं तर त्याचे फायदे आम्हाला दिसले. आणि दुसरी गोष्ट, आज पाण्याचा जो वापर आहे, पाण्याची मुबलकता कमी असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं मल्चिंगमुळे. हे जरी सर्वसाधारण लोकांना माहीत असलं, पण खरं तणांचं नियंत्रण, दिलेले रासायनिक खतं जे असतात ते विव्हॅबरेट म्हणजे त्यांचं वातावरणात बाष्पीभवन होत नाही. तसंच पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि उपयुक्त जीवाणू जे असतात तेही मल्चिंगच्या खाली वाढतात. आणि त्यामुळे सर्व जर गोष्टी बघितल्या तर मल्चिंग एक टेक्नॉलॉजी आहे आणि ती फायद्याचीच आहे असं मला वाटतं. दादा, आपण आता केळीमध्ये आपण मल्चिंगमध्ये 2 प्रकार दिसत आहे, एक काळं आहे आणि एक व्हाईट आहे. काय याचं मागचं काय रिझन? कारण शेतकरी म्हटला आणि शेती ही एक आपली विद्यापीठ असते. त्या हिशोबाने जनरल ब्लॅक आणि सिल्वर, खाली ब्लॅकवरती सिल्वर, आणि दुसरा जो मल्चिंग आपण टाकतो आहे तो खाली ब्लॅक आणि वरती व्हाईट. तर हे टाकण्याचा उद्देश, याच्यात दोघांमध्ये तुलनात्मक आपल्याला फरक बघता येईल. आपल्या शेतात आपण टाकतो आहे त्यामुळे ते मल्चिंग टाकलेलं आणि हे सिल्वर ब्लॅक टाकलेलं, याच्यात केळीची वाढ असेल किंवा सर्व गोष्टी असतील या आपल्याला निरीक्षण करता येतील. तसंच मल्चिंगमुळे, आणि पूर्वी जर बघितलं, केळी म्हटलं म्हणजे एक मोठी जोडी आणि ते उभाटी नाकलणारा माणूस वखर असेल, कुडव असेल, आंतरमशागत भरपूर केली जायची. पण आता आधुनिक टेक्नॉलॉजी, ठिबक सिंचन आलं, त्याचबरोबर गादी वाफ्यावर केळी लागवड करायला लागलो आम्ही. गादी वाफ्यावर जवळजवळ मी 2014पासून केळी लावतो आहे. आणि त्यावेळेला मानसिकता अशी होती, बुवा ही केळी पळून जाईल. आणि मी एकदा लावल्यानंतर मला सर्व लोकांनी इतकं शहाणपण शिकवलं, म्हणजे तुम्ही ही केळीला माती लावा, तुम्ही काही पण करतात,
आणि मित्रांनो, त्यावेळेला कुठेही केळी ही मातीचा भरवर उभी राहत नाही, ही मुळ्यानं उभी राहते, हे सिद्ध झालं. आणि तसंच मल्चिंग पद्धत ही सुद्धा केळीसाठी, आज थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये जमिनीतलं तापमान जे असतं हे नियंत्रित राहतं. आज थंडीमध्ये आपण घरात हीटर लावतो, परत पांघरून घेतो, 2 चादरी घेतो, पण हे पीक जे असतं आमचं केळीचं, हे हिवाळ्यात उन्हाळ्यात मोकळ्या वातावरणात असतं आणि थंडीशी असेल, पाण्याशी असेल, तापमानाशी झुंज देतं. त्यामुळे थंडीमध्ये मल्चिंग जर टाकला तर जमिनीतलं वातावरण हे नियंत्रणात राहतं, तापमान वाढतं. त्यामुळे थंडीमध्ये केळीला थंडीचा इफेक्ट होत नाही आणि केळीची वाढ ही सतत राहते. आणि साहजिकच केळी मल्चिंग टाकल्यामुळे लवकर येते आणि चांगली येते, असा आमचा अनुभव आहे. दादा, जी केळी लागवड झाल्यानंतर आपण मर्चिंग टाकतोय, मर्चिंग हे आधी टाकली जाते, नंतर त्याच्यावर कुठलंही रोप लागवड केली जाते, याचा काय फायदा आहे? बरोबर आहे, कारण काही वेळेला आपण जर कलिंगड लावलं तर रोप लावून मल्चिंग अगोदर टाकलं जातं आणि आता आपण जे बघतोय हे रोप लावल्यानंतर मल्चिंग आपण टाकतोय. तर याची कारणं अशी आहेत, आपण ड्रिंचिंग करत असताना 2 ते 3 ड्रिंचिंग आम्ही घेतो, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर फर्टिलायझेशन केलं तर ड्रिपर अंतरमधलं जे असतं रूट डेव्हलपमेंट राहत नाही, त्यामुळे मुळ्याच्या कक्षेमध्ये ड्रिंचिंग करावी लागते. खतांचे डोसेज जे असतात ते रिंग पद्धतीने 1-1.25 फुटाच्या परिघामध्ये देतो. आणि मल्चिंग जर टाकलं गेलं, मल्चिंगच्या टाकल्यानंतर फक्त ड्रिंचिंग तुमच्या त्या मुळ्याशीच टाकावं लागेल, म्हणजे बुंद्याशी पडेल. त्यामुळे 6 इंच लांब खतं देताना आणि किंवा ड्रिंचिंग करताना, त्यामुळे ही पद्धत आम्ही केळी लावल्यानंतर ड्रिंचिंग झाल्या 3 आणि रासायनिक खतांचा डोस झाल्यानंतर आम्ही आता मल्चिंग टाकतो आहे. याच्या पुढचं फर्टिलायझेशन करता येईल आणि फर्टिलायझेशन करण्याचं म्हणजे कारण आणि फायदा, फर्टिलायझेशन आता चालेल, कारण आता रूट झोन त्यांची ॲक्टिव्ह होऊन जाईल, रूट झोनचा परिसर बऱ्यापैकी डेव्हलप होईल आणि एक दिलेले खतं हे पुरेपूर लागतील. त्यामुळे मल्चिंग आपण रोपं लावल्यानंतर 1 महिन्याने किंवा 3 आठवडे असतील त्या कालावधीत टाकतो. दादा, या मर्चिंग टाकण्याच्या आपल्या शेतकऱ्यांना काय आव्हान करणार, काय फायदा होईल? शेतकरी मित्रांना मी एकच आवाहन करेल, आज आपण मोबाईल कोणी सांगितलं नाही आपल्याला घ्यायला, आपण टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट केली. मोबाईल आला 10,000चा 20,000चा, जसं आपण हे कोणी न सांगता ॲडॅप्ट करतो किंवा करतो, तसं शेतीमध्ये आज बदल घडायलाच पाहिजे. शेतीमध्ये जो बदलेल तोच टिकेल. आणि तुम्ही केळी लावत असताना पारंपरिक न करता तुम्ही रोपं लावा, गादी वाप्यावर लावा, ड्रीप सिस्टीम, मल्चिंग सिस्टीम. खर्च जरी वाढत असला असं वाटतं, पण मित्रांनो, निंदीचा खर्च आणि निंदी आपली प्रॉपर वेळेवर होत नाही, त्यामुळे तण बरेच खतं खातात. दुसरी गोष्ट, पाण्याचं बाष्पीभवन, मुळ्यांच्या कक्षेत राहणारं वातावरण, जीवाणूंची वाढणारी संख्या, रासायनिक खताचं व्हायब्रेशन, हे सर्व जर बघितलं तर मल्चिंग आपण नक्की टाकावं असं मी शेतकऱ्यांना सांगेल. मल्चिंग टाकताना चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे व्हर्जिन मटेरियलपासून बनवलेलं आणि अल्ट्राव्हायलेट रिफ्लेक्ट करणारं, माझे बरेच शेतकरी मित्रांना मी एक आव्हान करेल किंवा विनंती करेल, स्वस्त मिळतं म्हणून मल्चिंग टाकतात. मल्चिंग म्हणजे कचकुळा नव्हे. मल्चिंग म्हणजे त्याची जी कार्यक्षमता असते, त्याचं जे कार्य असतं हे पुरेपूर जर झालं, अल्ट्राव्हायलेट किरण रिफ्लेक्ट करणं म्हणजे परावर्तित करणं, तापमान नियंत्रित ठेवणं, आणि पुढे आपल्याला ते मित्रांनो मल्चिंग शेतातून सही सलामत योग्य रीतीने काढून वेस्टेज ते बाहेर पाठवायचं आहे, बाहेर टाकायचं आहे. शेतामध्ये जर तुम्ही हलक्या दर्जाचं मल्चिंग टाकलं तर त्याचे तुकडे शेतातच राहतील आणि तुमची जमीनचं आरोग्य तुम्ही खराब कराल, एवढी मी विनंती करतो. आणि शेतकरी मित्रांना एकच विनंती करेल, आपल्याला मल्चिंगवर विश्वास नसेल तर अर्ध्या शेतात मल्चिंग टाका आणि आपणच आपल्या शेतात प्रयोगशाळा बनवा आणि आपण ऑब्झर्व करा काय फरक पडला. एवढंच मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. खबरदारी म्हणून ठेकेदारांकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधं पुरवण्यात आली होती त्याचा वापर थांबवण्यात आला. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी FDA कडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी दिली आहे. की आमच्या वरिष्ठांबरोबर मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी काही कंपन्याचे औषधासंबंधी तक्रार प्राप्त झालेली आहे. तर त्या जे औषध आहेत ते आहेत
मेट्रोनिडाझॉल आणि अझिथ्रोमायसिन हे साधारणतः काहीतरी 5 कंपन्याची औषधं आहेत. तर त्या कंपन्याची औषधं बनावट आहेत अशी तक्रार करण्यात आलेली आहे. तर आपल्याकडं ह्या ज्या तक्रार झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं कुठलंही औषध आपल्याकडे खरेदी करण्यात आलेलं नाही आहे. परंतु ह्या 5 कंपन्याचं वितरक जे आहेत विशाल एंटरप्राइजेस, तर त्यांच्याविरुद्ध पण काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडं खरेदी करण्यात आलेली आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे, स्टॉप केलेला आहे. आणि FDA कालच मी पत्र दिलं आहे की त्याचं ते पूर्ण ॲनालिसिस करून ती चांगली आहेत का याबद्दल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे. काल त्यांनी येऊन ते सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि आपण सध्या जो साठा आहे तो अत्यंत छोटा आहे, कारण फार कमी साठा आहे तो 5 ते 6 ड्रगचाच आहे. तर त्याचा आपण साठा थांबवलेला आहे, सध्या यूज थांबवलेला आहे. पण सर ही औषधं जर बोगस निघाली, ही काही आतापर्यंत पेशंटवरती वापरली, याची जबाबदारी कुणाची? बोगस म्हणजे ही औषधं जी आहेत बनावट असल्याचं तुम्ही पत्र दिले, पण नाही समजला नाहीत तुम्ही. आपल्याकडे कुठलीच बनावट औषधं नाही आहेत. आपण जे पत्र दिले ते औषधं आपल्याकडे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेली होती, ती त्या- चेकिंग झाल्यानंतर पण हे बघा, ती का कुणाला? कन्फ्यूज नका करू. याच्यामध्ये काय आहे की जी बनावट कंपनी म्हणून तक्रार झालेली आहे त्या कंपन्याची कुठलीच औषधं आपल्याकडं नाही आहेत. परंतु जो वितरक ह्या कंपन्याची औषधं वितरित करतो त्याचं पण त्या तक्रारीमध्ये नाव आहे, म्हणून आपण ही त्याच्याकडून काही दुसऱ्या कंपनीची औषधं आपल्याला मिळाली. त्या कंपन्याचं आपण काय करतो की ज्यावेळेस आपण खरेदी करतो तर क्वालिटी ॲश्युरन्स सर्टिफिकेट असतं त्या कंपनीचं, जे ऑथेंटिक असतं, FDA त्याच्याकडून ते मान्यताप्राप्त असतं, त्याच कंपन्याला आपण ऑर्डर देतो. ते त्याच्याकडून जे आपण औषधं घेतलेली आहेत ती ओरिजिनल आहेत, बोगस आहेत, यासाठी आपण FDA ला पत्र दिलं. बरोबर. आपण ती औषधं जर बोगस असतील आणि तर पेशंटला जर ती यूज झालेली असतील तर त्याची जबाबदारी कुणाची? नाही, पण त्याचं जेव्हा रिपोर्ट येईल त्याच्यावरच त्याचा डिसिजन घेता येईल ना. आणि आपण जे आहे पूर्ण जी नियमानुसार जी आहे त्यानुसारच खरेदी करतो आणि त्याला FDAचं प्रमाणपत्र असतं तेच खरेदी करतो. जे विशाल एंटरप्राइजेस आहे त्याच्या विरोधात जे काही तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणात आलेले तर त्याला पण आपण काही नोटीस किंवा ब्लॅकलिस्ट केलंय? नाही, आपण काय आहे की आपण त्याच्याशी कोणताही व्यवहार सगळं इमिजिएट स्टॉप केलेला आहे. त्याची जी समजा पेंडिंग बिलं असतील किंवा काय असतील तर ती पण आपण स्टॉप केलेली आहे. बांगलादेशात मागील 2 महिन्यांपासून अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंची घरे, दुकाने जाळली जात आहेत तर महिलांवर अत्याचार होतोय. याच्याच विरोधात बादवड टेमघर पाडा येथील उड्डाणपुलाखाली हिंदू राष्ट्र सेनेकडून निदर्शने करत बांगलादेशी झेंडा जाळून आपला संताप व्यक्त करण्यात आलाय. भिवंडी या उद्योग नगरीत असंख्य बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव करीत आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेकडून करण्यात आली.
तर बांगलादेशमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून जे आपल्या हिंदूंबरोबर जे अत्याचार होत आहेत, स्त्रियांवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत, विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून मारलं जातंय, हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. जर तिथं आमचा हिंदू जर सुरक्षित नसेल तर भारतामध्ये तिथल्या बांगलादेशांचं इथं काय काम आहे? भारत हा धर्मशाळा नाही की तिथले बांगलादेशी इथे येऊन व्यवसाय करतायत आणि आमचे हिंदू तिकडे रोज मरतायत. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. शेवटची चेतावणी आहे भारत सरकारला, जे आता मुख्यमंत्री नवीन झालेत, त्यांनी जर ह्याच्यावर लवकरात लवकर काही कारवाई केली नाही तर हिंदू राष्ट्र सेना आणि सकल हिंदू बांधव आम्ही आता फक्त रस्त्यावर उतरलोय. आता ह्याच्यानंतर जे होईल त्याला पूर्णपणे जबाबदार सरकारच राहील. त्यामुळे तिथल्या हिंदूला सुरक्षित कसं ठेवायचं हे सरकारने ठरवायचं आता. कारण की आता आमचा रोष जो आहे ना तो इथपर्यंतच नाही थांबणार, तो पुढे जाऊन खूप वाढणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर सरकारने लक्ष द्यावं हीच आमची सकल हिंदू बांधवांची मागणी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती 2021 प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव रमेश गायकवाड यांनी गेले 3 दिवसांपासून आमरण उपोषण केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातील 2021च्या मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलं होतं. काय मागण्या घेऊन बसले? आमची पहिली मागणी की मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये जी मूळ नसती जी गायब केली आहे ती गायब करून गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावं, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की आयरे शाळेतील ज्या जावकामध्ये खाडाखोड करणारे खाडाखोड करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाले यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडतर्फ करावं, ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची 21ची जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळणी आहे, परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती कल्याण विभागाकडून 31 डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवित आले आहेत. पण सदर बाब आम्हाला ही संशयास्पद वाटते. त्यामुळे या संबंधित लोक त्यांची मिटिंग पण झाली. 10 दिवसानंतर अहवाल कोणाच्या मते ठेवण्यात आलं याची चौकशी होऊन त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज इथे उपोषणात बसलो. हे सगळं आम्हाला माहिती झाली का हे दस्तावेज प्राप्त झाले. दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे. त्यामध्ये यावर आम्ही जवळजवळ बऱ्याच वेळा तक्रार केली. वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सतत संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतात. हो सांगितलं. त्यावेळेस उपशिक्षण अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली. ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यासपूर्ण विभाग येतो, मी आयुक्तांशी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो असं आम्हाला त्यांनी 2 महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं. आत्तावेळेस त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही. साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलवलं पण नाही. आमची शेवटची भूमिका या शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित 4 जे बंडल 2 जण आहेत धानवे आणि महाले यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखवून त्यांना बडतर्फ करावी ही आमची मागणी आहे. जगातील कोणतेही देश ईव्हीएम स्वीकारत नाही तर आपण का स्वीकारलंय? आमची सर्वांची भूमिका आहे की पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. अधिवेशन फार अल्प कालावधीसाठी आहे आणि खरं तर एक मला वाटतं की नागपूरला परंपरेनुसार किमान 4 आठवड्याचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती. ठीक आहे, आपण अनेक वेळा 2 आठवड्याचं केलेलं. पण आज जे अधिवेशन आहे ते 1 दिवस शोक संवेदना व्यक्त करण्यामध्ये जाईल, शोकप्रस्ताव, आणि 4 दिवस एकूण कामकाजासाठी शिल्लक आहेत. त्यामध्ये विशेष करून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आणि बिलावर चर्चा हा मुख्यत्वे या अधिवेशनाचा सरकारचा हेतू दिसतो आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन लक्षवेधी वगैरे काय वेळेवर त्याचं उत्तर येणारच नाही, कारण लक्षवेधी दिली पण ते त्याचं उत्तर येणार नाही. अंतिम आठवडा आम्ही आता मागणी करतो आहोत की त्याच्यावर चर्चा व्हावी. अंतिम आठवडा प्रस्तावावर तो गुरुवारला घ्यावा, म्हणजे 2 दिवस आम्हाला मिळू शकतील. ही चर्चा आम्हाला करायची आहे आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ते होईल. एकूणच राज्यामध्ये आत्ता जी एकूण परिस्थिती आहे, काल आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचं संपूर्ण अस्तित्वहीन असं ते आरोग्य खातं झाल्याचं सगळं दिसलं आहे. हिंगोलीमध्ये जवळपास 42 महिलांना ऑपरेशन नंतर खाली झोपवलं जातं. हे एक दुर्दैव आहे, या एकूणच राज्याचं दुर्दैव असं मी मानतो. यामध्ये झालेलं परभणीची सगळी घटना आहे ती फार महत्त्वाची घटना आहे की संविधान सभाचं त्याला विडंबना करणं
आणि आपण एकीकडे काल धानावर काय आश्वासनं दिलेत आणि मतं मिळवली, त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, अमुक तारखेपासून आम्ही महिलांना 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू. जे आश्वासनं दिली ते मुख्य 2 आश्वासनं महत्त्वाची वाटतात. त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 17-18चे काही कर्ज माफीच्या प्रकरणातले काही शिल्लक राहिलेले आहेत, त्याचीसुद्धा आवश्यकता आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विषय या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याला कुठे दीडपट तर मिळत नाही, काही देऊ नका, पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव 100 रुपये खर्च केले तर 150 रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे. ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं कशा आहात? तुम्हाला शेतकऱ्यांचे आम्ही तारणहार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तर हे या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे. तो अंतिम आठवड्यामधून देऊ किंवा मग आता कुठलं तरी आयुध वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि सोयाबीनला जोपर्यंत दर मिळणार नाही, उत्तम भाव मिळणार नाही, MSPच्या भाव मिळणार नाही, तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू. सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे. हे बघा, असं आहे की महाभारताचं उदाहरण आहे. 100 कौरवाच्या पुढे 5 पांडव टिकलीत की. ते संख्याबळाचा इथे विषय नसतो, लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे असं माझं मत. जनतेने बहुमत दिले आहे तरी देखील अजून शपथविधीच्या आमदारांना फोन केले. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे, मात्र अजून फोन जातातच आहे. काय कशा प्रकारे बघताय महायुतीकडे यावर? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला बहुमत मिळालं आहे, एकमत होत नाही, सत्तेच्या हिश्श्याची वाटेमारी सुरू आहे. हे नेहमीच मागच्या 2.5 वर्ष तेच पाहिलं आपण की हिस्सेवाटीवरून अनेक वेळा भांडणं झाली. आता ते मला वाटतं की जास्त भांडणं करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची सुद्धा तयारी मुख्य पक्षांनी घेतली असेल. त्यामुळं फार काही आता मी नेहमी म्हणत आलो की यांना इतके फार काही स्कोप नाही आहे पुढच्यांना. तर अशा स्थितीमध्ये शेवट ही किती दिवस राहील तिघेजण एकत्र हा खरा प्रश्नचिन्हच आहे. आणि आम्हाला दिसतंय की ज्यांना लाचारी पत्करून स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांना सत्ता पाहिजेच या हव्यासापोटी ज्यांना सोबत राहायचं आहे ते सोबत राहतील, नाहीतर थोडासाही स्वाभिमान जागृत झाला की ते बाहेर पडतील. अशा एकूण आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून आम्हाला दिसते. पाऊस पुरेशा संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचं की नाही अध्यक्ष ठरवतील असं सत्ताधाऱ्यांकडून सारखं सांगितलं आहे. निष्पक्षपातीपणे अध्यक्ष वागतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अध्यक्षांच्याकडून मागचे 2.5 वर्ष आम्ही पाहिलेत. आम्हाला अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये आम्हाला कधी त्या पदाला संदर्भात आम्ही आमची भावना स्पष्टपणे मांडलेली आहे. आम्ही जे मांडलं आहे त्याही पलीकडे जाऊन या विरोधी पक्षनेत्याचा ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं. अध्यक्ष एका मिनिटामध्ये निर्णय घेतील. शेवट अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नाव ठरवलं जातं, तो उमेदवार ठरवला जातो आणि त्यामुळं तो सत्ताधारी पक्षांचा उमेदवार ज्यावेळेस त्या पदावर बसतो त्यावेळेस ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. आणि त्यातून पळवाटा काढून किंवा त्याला फाटा देऊन करायचं नसेल तर मग तिकडे इकडे ढकलाढकली करायचं काम जर असेल तर त्यांना त्यांची नियत करायची नाही हे स्पष्ट आहे. आज शपथविधी पार पडतोय, आज तुम्हाला काही संध्याकाळी होतोय तिथे तरी जातात ना अद्याप तरी तशा प्रकारचं कुठलं निमंत्रण आजच्या बैठकीमध्ये आता आमच्या ठरेल. तर बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू. निमंत्रण आलं असेल तर पुढे काय करायचं आहे ते ठरवून जाऊ. विरोध कायम राहणार आहे का? आज आंदोलन पण केलं जाते असं कळतं. आज मोर्चा आहे, आम्ही तर मध्ये आंदोलनामध्ये आहोत आणि EVM वर आहेच ना. तुम्हाला माहीत असेल की मी फार एक्झाम्पल सांगतो. वाराणसीमध्ये एक 11 लाख मतदान झालं आणि पावणे 13 लाख मतदान मोजले गेले. 12,76,000 मतदान मोजले गेले. आले कुठून मतदान? काय हवेतून आलेत? मग EVM मध्ये काही गडबड असल्याशिवाय आलेत का? जर मतदान कमी झालं आणि मोजले जास्त जात आहेत
खुद्द वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या मतदारसंघामध्ये, तर यामधून लोकांची शंका यासाठी वाव आहे. आणि जगामध्ये कुठलाही देश हे ईव्हीएम स्वीकारत नाही ना, आपण का स्वीकारतो? बरं, लोकांचा अविश्वास यावर आहे, तो विश्वास नाही राहिलेला आहे. तर लोकांना, तुम्ही जर इमानदार आहात, तुम्ही जर जनता तुमच्या मागे आहे, लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत आणि तुम्ही प्रामाणिकपणे पारदर्शीपणे या निवडणुका घेतात, तर मग ते बॅलेट पेपरवर घेऊन एकदा करून टाका की आम्ही जनतेच्याच भरोशावर निवडून आलो. एकदा शिक्कामोर्तब करा ना. वारंवार कशाला त्याला फाटे फोडायची की तुम्ही ईव्हीएमला दोष देता? ईव्हीएमला तुम्ही का विरोध करता? ईव्हीएमला हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही का विरोध करता? ईव्हीएमच्यावर मतदान घेण्यासाठी तुमचा आग्रह काय आणि बॅलेट पेपरसाठी विरोध काय? याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे ना. याचं उत्तर सरकार देत नाही आणि उलट आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता. तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजे, मोदी साहेबांनी ठरवलं पाहिजे, निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे की यावेळेस जनतेचा ज्या पद्धतीनं अविश्वास दिसतोय या संदर्भात, तर त्यामुळं आम्ही यावेळेस बॅलेट पेपरने निवडणुका घेऊ आणि जे काही मॅन्डेट जनता देईल तर भारताच्या देशाच्या पुढे येईल. ते म्हणतायत सर्व्हिस अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काय निवडणूक आयोगाचा आहे? निवडणूक आयोग बघा, सगळे हे मी पुन्हा त्याला सांगतो की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं जर म्हणत असतील तर निवडणूक आयोग का नाही करत? निवडणूक आयोग कोण नेमला जातो? आता तर तिकडे जे काही बदल झाले सुप्रीम कोर्टापासून तर निवडणूक आयोगापर्यंतच्या नियुक्तीसाठी ज्या समित्यांची तोडफोड केली गेली, ज्यामध्ये त्यांचा विरोधकांचा सहभागच ठेवला गेला नाही, त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे ही सगळी संविधानिक पदावर बसवणारी माणसं निवडली जातात, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतात. त्यामुळं निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे त्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेतला गेला पाहिजे. आणि देशामध्ये, आपल्या जगामध्ये अगदी छोटे छोटे देशसुद्धा आणि मोठे मोठे देशसुद्धा, जे संपूर्ण देश यामध्ये आपल्यापेक्षा 50 वर्षांनी पुढे आहेत, सगळ्या बाबतीत पुढे आहेत, प्रगत देश आहेत, तर ते देशसुद्धा या ईव्हीएमला नाकारतात आणि आपण ईव्हीएमवर विश्वास ठेवून चाललो आहोत. म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे की पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावेत. वडेट्टीवार साहेब, एक शेवटचा प्रश्न की लोकसभा जेव्हा काँग्रेसकडे खूप मोठ्या प्रमाणावर बहुमत होतं काही वर्षांपूर्वी, त्यावेळेला त्यांनी भाजपची संख्या कमी असताना किंवा विरोधी बाकावरच्या आमदारांची संख्या कमी असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता देण्याचं मोठं मन दाखवलेलं होतं. एवढं मोठं मन हे सरकार दाखवेल असं वाटतंय का? मला देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे. ते म्हणाले की मागचं सगळं विसरून आम्ही आता नव्यानं आम्ही सुरू करतो. विरोधकांच्या बरोबर सुद्धा त्यांची भावना त्यांनी आमचे स्पीकरच्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळेस जे काही व्यक्त केली, त्यावरून आम्हाला वाटतं की ते विरोधकांना शेवट विरोधक हा वैयक्तिक नसतो, वैचारिक आणि केलेल्या शासनाच्या कामाविरुद्ध, धोरणाविरुद्ध, घेतलेल्या निर्णयाविरुद्ध चुकत असेल, जनविरोधी असेल, त्यावेळेस जनतेचा आवाज म्हणून विरोधक हा त्या ठिकाणी उभा असला पाहिजे. सरकार सुद्धा जनतेचं आहे, पण यामध्ये चर्चेतून उत्तम मार्ग काढणं आणि जनतेला उत्तम प्रशासन देण्यासाठी सुद्धा विरोधक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा समजला जातो. म्हणून त्या मोठ्या भावनेने आमचे आपले राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून निफाडचा देखील पारा घसरला असून निफाडच्या गहू संशोधन केंद्रात 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या थंडीपासून ऊब मिळण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्यांचा आधार देखील घेत आहेत. वाढलेल्या थंडीचा फटका नक्कीच द्राक्ष बागांना बसणार आहे.